कॅटरॅक्ट सर्जरी नंतर माझा चष्मा जाऊ शकतो का? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. जेव्हा आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो, आपण डोळ्याच्या आतली जी लेन्स अंधुक व्हायला लागली ती बदलतो आणि डोळ्यामध्ये नवीन लेन्स बसवतो. तर मोनोफोकल लेन्स जी कॉमनली इन्शुरन्स कव्हर करतं, ही लेन्स बसवली की त्या लेन्सला एक सिंगल पॉइंट ऑफ फोकस असतो. जी काही किरणं त्या लेन्समधनं जातात ती एका पॉइंटला केंद्रित होतात आणि काहीतरी एकच छान दिसू शकतं. म्हणजे आपण मोनोफोकल लेन्स बसवली की लांबचा नंबर आपण 0 केला की रीडिंगसाठी चष्मा लागतो. पण ह्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन असतं मोनोव्हिजन. म्हणजे आपण एका डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्या डोळ्याचा नंबर केला 0, पण दुसऱ्या डोळ्यामध्ये जे लोक हाऊसवाईफ्स असतात, त्यांचं ड्रायव्हिंग किंवा खूप काही फाईन डोळ्याचं काम नसेल, त्यांच्या दुसऱ्या डोळ्यामध्ये नॉन डॉमिनंट डोळ्यामध्ये आपण -1.5 असा नंबर सोडू शकतो, जेणे की दोन्ही डोळे उघडे असताना एकानी लांबचं छान दिसतंय, एकानी जवळचं छान दिसतंय. मग 95% कामं आपली घरातली विदाऊट चष्मा होऊ शकतात, लांबची सुद्धा, मधली सुद्धा, जवळची सुद्धा. जर कोणाचं फाईन काम आहे डोळ्याचं किंवा ड्रायव्हिंग करायचं आहे, मग त्यांना असं 2 डायमेन्शनल दिसून एकेका डोळ्यांनी चालत नाही. त्यांना प्रत्येक डोळ्यांनी सगळं दिसायची इच्छा असेल की मला रीडिंग चष्मा सुद्धा नको, तर मल्टीफोकल लेन्सेस असतात. हल्लीच्या मल्टीफोकल लेन्सेसला म्हणतात ट्रायफोकल लेन्सेस. म्हणजे ती लेन्स बसवली की त्याच डोळ्यांनी आपल्याला जवळचं, मधलं, लांबचं सगळं विदाऊट चष्मा दिसू शकतं. पण मोनोफोकल लेन्सनी जे 100% क्लॅरिटी येते, ही मल्टीफोकल लेन्समध्ये थोडीशी कॉम्प्रोमाइज नक्कीच होते. म्हणजे आपल्याला सगळी अंतरं 95% क्लिअर दिसतात. आणि ह्या लेन्सवर रिंग्स असतात, जेणे की 50% लाईट डिस्टन्स फोकसला चाललाय, 25% इंटरमिजिएट फोकसला, 25% नियर फोकसला. मग रात्रीच्या वेळेस आपण अंधारात गाडी चालवायला गेलो की आपल्याला हेडलाईट किंवा स्ट्रीट लाईटच्या भोवती रिंग्स दिसतात, ह्याला हेलोज म्हणतात. हे पहिले 2-3 महिने सगळ्यांनाच दिसतात मल्टीफोकल लेन्स घातल्यानंतर. पण जशी आपल्या मेंदूत ती क्षमता आहे की आपण दुर्लक्ष करायला शिकतो, काही महिन्यानंतर आपल्याला हे रिंग्स दिसणं किंवा त्याचा त्रास होणं नक्कीच बंद होऊन जातं. हे डिसेबलिंग कधीच नसतात. म्हणजे असं नाही होत की तुम्ही नाईट ड्रायव्हिंग नाही करू शकत, पण तुम्हाला नोटीस नक्कीच होईल की हो, ह्या म्हटल्या होत्या की मला असं रिंग दिसेल, जे मला आत्ता दिसतंय. पण कॅटरॅक्टमध्ये जी आपल्याला नाईट व्हिजन खूप अफेक्ट होते, त्याच्यापेक्षा खूपच पटीने कमी या मल्टीफोकल लेन्स नंतर अफेक्ट होते. पण जर कोणाचं खूपच नाईट ड्रायव्हिंग रेग्युलरली होत असेल आणि त्यांना वाटलं की नाही, मला ह्या रिंग्स दिसणाऱ्या लेन्स नको आहेत, तर आणखी एक ऑप्शन आहे ज्याला म्हणतात एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस. आणि ह्या लेन्सेसमध्ये रिंग्स नाही आहेत. ह्यानी काय होतं, लांबचं छान दिसतं आणि इंटरमिजिएट पण छान दिसतं. पण अगदी जवळचं छोटं वाचायचं असेल तर तेवढ्यापुरता एक कमी नंबरचा रीडिंग चष्मा, म्हणजे जर नॉर्मल मोनोफोकल लेन्स नंतर 2.5 नंबरचा चष्मा लागतो, या EDOF म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस नंतर 1.5 नंबरचा चष्मा लागू शकतो. पण ह्यानी काय होतं की या रात्रीच्या रिंग्सचा प्रॉब्लेम पूर्णपणे जाऊ शकतो. सो प्रत्येक पेशंटला प्रत्येक लेन्स सुटेबल नसते. तुम्हाला डॉक्टरशी कन्सल्ट केल्यावर तुमची लाईफस्टाईल, तुमचे विजन रिक्वायरमेंट, तुमची पर्सनॅलिटी आणि टॉलरन्स, तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहे हे बघून आपण ठरवतो. आणि महत्त्वाचं बजेट हे बघून ठरवतो की तुम्हाला कुठली लेन्स मोस्ट सुटेबल आहे. धन्यवाद.